ऋतुजा आज एका सापाला घेऊन आली. त्या सापाने ते बेंडूक खाल्ला होता. सर म्हणले तुमच्या हाताने ह्याला सोडायचं. निघालात मग आम्ही त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी. गेल्या गेल्या ऋतुजानं त्याला खाली सोडलं. त्यासोबत ते मेलेला बेंडूक पण आला. आता पोरीनं साप धरणं हे लय मोठी गोष्ट आहे आणि ते बी हिमतीनं एवढ्या. पोरीला साधा उंदीर दिसला, झुरळ दिसला तरी पोरी पळून जातात. पण ऋतूच्या हे सापाला धरती. सर म्हणले तुमच्या हातात धरा म्हणली. मी बी डेरिंग धरला. थोडासा ते गळ्यातलं पुन्हा आहे ते बी खाली टाकू लागला. आता हे गावत्या साप असल्यामुळे हे काय विषारी नसतंय, पण बघायला तर भीव वाटतंय ना. पण खरंच पोरगी म्हणून पोरगी आहे गळे, हिंमतबाज आहे खरंच. ती म्हणली सर म्हणले मी भरपूर असे साप धरते सोडते. नंतर सुरक्षित ठिकाणी त्याला सोडलं. पण दिसायला असला भार दिसू लागला, एकदम सुंदर. मी हातात घेतला तेव्हा लय मोमो लागला. पण आज काहीतरी वेगळं आयुष्यात होतं माझ्या. एका मुलीनं माझ्यासमोर कोणता तरी साप धरून आणला होता आणि तेवढ्याच ती हिमतीनं ती प्रत्येक वेळ धरती पण म्हणत. चला जबरदस्त. तर तुला अशीच हिंमत येत राहो आणि अशाच मुली अशा तुझ्यासारख्याच हिंमतबाज तयार हो. चला काहीतरी आयुष्यात आज वेगळं डेरिंगबाज.